नमस्कार, मी दीपाली पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनःपूर्वक स्वागत करते। तर सर्वात प्रथम तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार की मी पाठीमागं जो व्हिडिओ बनवला होता प्रेग्नन्सीबद्दलचा, त्या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी खूप प्रेम दिलं, त्याच्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनापासून आभार। असेच माझ्या व्हिडिओला प्रेम देत राहा तुम्ही। मला एक कमेंट मला शुभेच्छा पण भरपूर आल्या, म्हणजे शॉर्ट्स मार्फत लॉंग मार्फत मला भरपूर शुभेच्छा आल्या। त्याच्याबद्दल ज्यांनी मला प्रेग्नन्सीच्या शुभेच्छा दिल्या त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानते। तुम्हा सर्वांचं असंच प्रेम असंच सपोर्ट राहू द्या। तर मला एक कमेंट आली होती की मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मला पहिले 2-2.5 महिने खूप त्रास झाला, त्याच्यामुळे आणि 3 महिने होस तर सांगायचं वगैरे नसतं म्हणून मी काही सांगितलं नाही आहे। पण आम्हाला आवडेल की तुला म्हणजे काय काय होत होतं, तुझी जर्नी कशी होती पहिले 3 महिन्याची, त्याच्यावर एक व्हिडिओ बनव म्हणून मला एक कमेंट आली होती। म्हणून म्हटलं मग चला आता आपण व्हिडिओ बनवूया म्हटलं ह्याच्यावर। म्हणजे आपलं म्हणजे ऐकणारा जो माणूस कुठे बोलतो, जिथं त्या माणसाला ऐकणार कोणी असतं तिथेच माणूस बोलतो। मग म्हटलं चला आपण एक म्हणजे विचारलं आहे, आपल्याला सांगितलेलंच आहे म्हटल्यानंतर एक व्हिडिओ आपण बनवूयात म्हटलं। तर पहिल्यांदा जेव्हा मला प्रेग्नन्सी समजली होती ना, तेव्हा म्हणजे मला ना असं म्हणजे थोडंसं सुरुवातीला मळमळत वगैरे होतं। काय झालं काय सॉरी, श्रेया आल्यामुळे मला व्हिडिओ थांबवावा लागला। तर कुठे होते मी? सुरुवातीला म्हणजे मला जेव्हा प्रेग्नन्सी आहे असं माहीत नव्हतं ना, तेव्हा म्हणजे मला काय होत होतं सुरुवातीला, म्हणजे नुसतं असं मळमळायचं वगैरे। मग मला थोडंसं डाऊट होता कुठेतरी की म्हणजे ॲसिडिटी झाले आपल्याला जसं होतं तो त्रास आणि हा त्रास याच्यामध्ये म्हणजे खूप अंतर आहे माझ्या मते असं वाटतं मला। मग म्हणजे ॲसिडिटी झाल्यावर माणसाला म्हणजे कसं होतं, मळमळ होती, 1-2 म्हणजे उलट्या पण होतात काही जणांना, विकनेसपणा भरपूर येतो। मला पण तसंच होत होतं, म्हणजे मळमळायचं आणि उलट्या मात्र माझ्या ना असे म्हणजे माझ्या पोटामध्ये कसलं मला म्हणजे जेवणच जात नव्हतं आणि काहीतरी पोटात असल्यानंतर ना ते उलटी होणं आणि पोटात काहीच नसल्यानंतर ना ते कोरड्या उलट्या होणं। त्या कोरड्या उलट्या करताना इतका मला प्रचंड त्रास व्हायचा ना की बस अक्षरशः मला असं म्हणजे सांगता येणार नाही तुम्हाला शब्दामध्ये, असं चालायला सुद्धा मला अवसान कसलं राहत नव्हतं, म्हणजे भरपूर मला विकनेसपणा आला होता। त्याच्यामध्येच माझी एक्झाम पण चालू होती। मग असं करत करत कसं तरी मग दिवस ढकलले आणि असं कंटिन्यू काय मला त्रास होत नव्हता, म्हणजे एक दिवस व्हायचा किंवा असं म्हणजे थांबून थांबून असं होत होतं। त्याच्यामुळे मग सांगते काय मी म्हणजे लक्ष एवढं दिलं नव्हतं। मग एक्झाम पण माझी संपत आली होती। मग मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे दवाखान्यामध्ये गेल्यानंतर मग मला समजलं की मी प्रेग्नेंट आहे असं मला समजलं। मग आणि श्रेयावेळेस मात्र मला ना हे असं काहीच त्रास मला जाणवत नव्हता। म्हणजे मला श्रेयावेळेस ना अख्खं पूर्ण 9 महिने मला कसलाच त्रास नव्हता, फक्त 9व्या महिन्यात मात्र शेवटच्या 15 दिवसात मात्र मला भरपूर त्रास झाला, म्हणजे माझी कंबर दुखणं, पाठ दुखणं वगैरे हा त्रास मला भरपूर होता। पण आता समजलं की म्हणजे प्रत्येक प्रेग्नन्सी जी असते ती सेम नसते, तिच्या वेळेस काही त्रास झाला नाही, फक्त या प्रेग्नन्सीमध्ये मात्र मला भरपूर त्रास झाला, भरपूर म्हणजे अक्षरशः 3 महिने असं म्हणजे मी उपाशी काढले असतील ना तसं म्हणायसुद्धा काही हरकत नाही। कुठं तर थोडंसं खाऊ वाटलं तर खायचं, नाहीतर नाही। आणि दूध तर मला ना अख्खं 3 महिने मला दूध कसलं म्हणजे कसलंच पचलं नाही आहे। श्रेयाच्या टायमिंगला असं काही नव्हतं, मला दूध वगैरे मी पित होते, पण ह्या प्रेग्नन्सीमध्ये मात्र मला दूध कसलंच पचत नव्हतं। दूध मी पिली की अशी माझी लगेच उलटी व्हायची, जोपर्यंत माझी उलटी होत नाही तोपर्यंत मला असं सगळं बेचैन व्हायचं खूप म्हणजे खूप। आणि आता सध्या मात्र मला काही त्रास होत नाही आहे, म्हणजे मला म्हणजे सगळं जेवण जातं, म्हणजे काय बनवून खावं वाटलं तर ते माझं मी बनवून खाते। पहिल्या 3 महिन्यामध्ये मला फोडणीचा वास मारायचा, त्याच्यामुळे मला बनवायला पण नको वाटायचं, खायचं तर लांबचीच गोष्ट, कारण पचतच नव्हतं मला खाल्लेलं कसलंच। पण आता म्हणजे तो त्रास सगळा पूर्णपणे बंद झालेला आहे। आता म्हणजे तब्येत एकदम व्यवस्थित ठणठणीत आहे म्हणायला काहीच हरकत नाही, खूप छान वाटते आता, त्रास वगैरे काही नाही। आणि दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरांनी पण सांगितलं की सगळं व्यवस्थित आहे म्हटल्यानंतर नंतर मी हे पुढचे जे व्हिडिओ आहेत ना ते बनवण्यासाठी चालू केलं। तर असा हा माझा प्रेग्नन्सीचा 3 महिन्यापर्यंतचा म्हणजे अशी माझी 3 महिन्यापर्यंतची प्रेग्नन्सीची जर्नी होती। कशी वाटली तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही माझ्या व्हिडिओला असं प्रेम देताना त्याच्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप आभार। तुमचं प्रेम सपोर्ट असंच राहू द्या। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना थँक्यू।